मंडळी, आपण रोज आपला स्वतःचा चेहरा आरशात बघतो, आपल्या इतर जवळपासच्या लोकांचे चेहरे देखील रोज बघत असतो. पण चेहरा काय सांगतो, तर तो कधी कधी आपल्या बॉडीचं हेल्थ रिपोर्ट कार्ड सुद्धा दाखवतो. पण लक्षात ठेवा, चेहरा पाहून डायग्नोसिस होत नाही, पण काही संकेत दिसले तर वेळेत तपासणी करून मोठा धोका टाळता येऊ शकतो. तर चला पाहूया चेहऱ्यावर दिसणारे 10 महत्वाच्या वॉर्निंग साइन्स आणि शेवटी पाहूयात आदर्श चेहरा 50-60 नंतर कसा असला पाहिजे. पहिला आहे डबल चीन. फक्त वजन वाढलं म्हणून डबल चीन येते असं नाही. गळ्याभोवती चरबी वाढणं हे ओबेसिटी, इन्सुलिन रेझिस्टन्स आणि कधी कधी स्लीप ॲपनियाची वॉर्निंग साईन असू शकते. रात्री घोरणं, दम लागणं, दिवसभर झोप येणं असेल तर तपासणी करा. दुसरं आहे डोळ्याखाली सूज किंवा डोळ्याखाली येणाऱ्या सॅक, पिशव्या टाईप स्ट्रक्चर. जर झोप कमी असेल, अन्नात मीठ जास्त असेल, ॲलर्जी असेल, यामुळे अशा बॅग डोळ्याखाली येऊ शकतात. पण ही सूज रोजच दिसत असेल, चेहरा फुगत असेल तर किडनी, थायरॉइड किंवा हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम तपासायला हवा. आणि कायम जर अशा आयलिड मध्ये स्वेलिंग असेल तर रिनल म्हणजे किडनी, थायरॉइड, लिव्हर, हार्ट डिसीज आणि ॲलर्जीज यांचा विचार करावा लागेल. तिसरं आहे काळपट जाड पॅचेस मान, गाल आणि कपाळाजवळ. हे टॅनिंग नाही किंवा सूर्यप्रकाशामुळे झालेलं नाही किंवा मळ पण नाही. याला अॅकॉन्थॉसिस निग्रिकान्स म्हणतात. हे प्री डायबिटीस, डायबिटीस किंवा इन्सुलिन रेझिस्टन्सचा महत्वाचा संकेत असू शकतो. चौथा आहे डोळ्याजवळ पिवळे छोटे पॅचेस. जर पापण्यांवर पिवळसर डिपॉझिट दिसत असेल तर ते झॅन्थालस्मान असू शकतं. हे हाय कोलेस्ट्रॉल, डायबिटीस, थायरॉइड प्रॉब्लेम आणि हार्ट डिसीज रिस्कशी जोडलेलं असू शकतं. पाचवा आहे डोळे आणि त्वचा पिवळी दिसणं. डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा किंवा त्वचा पिवळी, युरिन डार्क हे काविळीचे म्हणजे जॉन्डिसचे संकेत असू शकतात आणि यामागे लिव्हर प्रॉब्लेम असू शकतो. त्यामुळे हे देखील इग्नोर करून चालणार नाही. सहावं आहे चेहरा अचानक एका बाजूने वाकणे. हसताना तोंड एका बाजूला जाणं, बोलण्यात अडखळले पण येणं, हातात विकनेस येणं हे स्ट्रोकचे वॉर्निंग साईन असू शकतात. अशा वेळी घरगुती उपाय नाही, तात्काळ इमर्जन्सी हेल्प घेणं गरजेचं असतं. सातवं आहे चेहरा खूप फिकट दिसणं. ओठ, चेहरा, पापण्यांची आतली बाजू फिकट दिसत असेल आणि सतत थकवा, दम लागणं, चक्कर येणं असेल तर ॲनिमिया किंवा आयर्न डिफिशियन्सी असू शकते. आठवं आहे ओठ निळे किंवा जांभळे दिसणं. ओठ निळसर दिसणं म्हणजे ब्लड मध्ये ऑक्सिजनची मात्रा कमी असण्याचा संकेत असू शकतो. हे हार्ट किंवा लंग प्रॉब्लेमकडे इशारा करू शकतं. विशेषतः दम लागत असेल तर तातडीने डॉक्टरांकडे जायला हवं. नववं आहे गाल आणि नाकावर बटरफ्लाय रॅश म्हणजे फुलपाखराच्या शेप सारखा रॅश. जर नाक आणि दोन्ही गालांवर फुलपाखरासारखा रॅश दिसला, विशेषतः तो उन्हात गेल्यावर वाढला, तर लुपस सारख्या ऑटो इम्यून कंडिशनची शक्यता तपासावी लागते. 10वं आहे चेहऱ्यावर डार्क पॅचेस किंवा मेलास्मा. गाल, कपाळ, वरच्या ओठाजवळ तपकिरी पॅचेस दिसू लागतात. सनलाइट, हार्मोन्स, प्रेग्नन्सी, बर्थ कंट्रोल पिल्स किंवा काही मेडिसिन्समुळे मेलास्मा होऊ शकतो. हे नेहमीच डेंजरस असतं असं नाही, पण अचानक वाढत असेल तर डर्मेटॉलॉजिस्टला, स्किनच्या डॉक्टरला दाखवा. मंडळी, चेहरा आरशात बघताना फक्त सुरकुत्या बघून चालणार नाही. सूज, रंग बदल, पॅचेस, डोळे, ओठ हे सगळे सिग्नल्स वाचावे लागतील. आता बघूयात आरोग्यदायी चेहरा म्हणजे कसा असतो. आरोग्यदायी चेहरा म्हणजे गोरा, सुंदर किंवा रिंकल फ्री चेहरा कधीच नसतो. तर असा चेहरा ज्यात अनावश्यक सूज नाही, चेहरा फार फुगलेला नाही, स्किनवर अचानक काळे पिवळे पॅचेस नाहीत, ओठ निळसर नाहीत, डोळे पिवळे नाहीत आणि चेहऱ्यावर एक नैसर्गिक
ताजा तवाना भाव दिसतो, फ्रेशनेस दिसतो. स्किन थोडी टाईट असते, म्हणजे त्यात फॅट नसतं, फुगलेला नसतो. आणि हायड्रेटेड दिसणे म्हणजे ती पाणीदार दिसणे, चेहऱ्यावर एक्सेस फॅट कमी असणं, डोळे हे क्लिअर असणं, ओठांचा रंग नैसर्गिक असणं आणि त्वचेवर हलका असा नॅचरल ग्लो दिसणं, हे अनेकदा आपल्या बॅलन्स डाएट, चांगली झोप, चांगलं पाण्याचं प्रमाण, रेग्युलर वॉकिंग किंवा व्यायाम आणि स्ट्रेस कंट्रोलचे चांगले संकेत असू शकतात. पण लक्षात ठेवा, ट्रान्सलुसेंट स्किन म्हणजे पातळ, नाजूक आणि चमकदार दिसणारी हेल्दी स्किन असा अर्थ घ्या. फार फिकट, पारदर्शक किंवा अशक्त दिसणारी स्किन असेल तर ते ॲनिमिया किंवा विकनेसचं साईन सुद्धा असू शकतं. म्हणून आरशात चेहरा पाहताना सुंदर तुम्ही किती दिसतं हे तर पहाच, पण अशा काही वॉर्निंग साईन्स असतील तर त्याकडे देखील लक्ष द्या. तुमच्या ओळखीच्या व्यक्तीमध्ये कुणाकडे असं दिसत असेल आणि त्या व्यक्तीला फार काही अशाबद्दल माहिती नसेल तर त्या व्यक्तीला जागृत देखील करा. कारण चेहरा डायग्नोसिस करत नाही एखाद्या वेळेस, पण शरीरामध्ये काय चाललंय याचं एक सिग्नल मात्र नक्कीच देऊ शकतो. मंडळी, आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, तो जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती असं कधी ना कधी काहीतरी थोडे चेंजेस येत असतात, कधी कधी ते आपोआप नाहीसे होतात, पण जर ते राहिले तर त्याचा काय अर्थ होऊ शकतो हे आपल्या सर्वांना माहिती व्हावं यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि नेहमीप्रमाणे गोल्ड एज ज्ञान वरती तुम्ही जर नवीन असाल तर अशा उपयुक्त आरोग्याच्या माहितीसाठी सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.